नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम-एस-बी-टीचे विंटर 2025चं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल किंवा bsesar.com तुम्ही Googleवरती सर्च करून पहिलीच लिंक जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असेल. व्ह्यू हॉल तिकीट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला स्टेप पण दिलेल्या आहेत. त्या बघू शकता. आता मी काय करतोय, आता व्ह्यू हॉल तिकीट वरती क्लिक करतोय. व्ह्यू हॉल तिकीट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एंटर एनरोलमेंट नंबर. ओके. या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंट नंबर तुमचा पाठच आहे ना? कारण सीट नंबर तुम्हाला माहित नाही करंट सेमिस्टरचा. प्रिव्हियस सेमिस्टरचा रोल नंबर तुम्हाला चालत नाही. त्यामुळे या ठिकाणी काय करायचं, तुमचा एनरोलमेंट नंबर टाका आणि सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुमच्या समोर इंटरफेस येईल. या ठिकाणी तुमचा सीट नंबर दिसेल. ओके. आणि रेग्युलरचे जर असाल तुम्ही तर या ठिकाणी स्कीम दिसेल. बॅकलॉगचा विषय असेल तर याच्या खाली तुम्हाला बॅकलॉग पण येईल, है ना? आणि तुमचं जर फक्त बॅकलॉग असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला बॅकलॉगची स्कीम दिसेल आणि बॅकलॉगचा सीट नंबर दिसेल. ओके. तसेच बघा टाइम टेबलच्या ठिकाणी इथे टाइम टेबल ची टॅब दिसेल तुम्हाला. ओके. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे सब्जेक्ट आहेत, जेवढे सब्जेक्ट आहेत त्याचा टाइम टेबल तुम्हाला डिस्प्ले होईल. बट आता ते एनेबल झालेलं नाही आहे. सगळ्यात अगोदर आपण बघूया हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं. त्यासाठी तुम्हाला सीट नंबर जो आहे, हा सीट नंबर ब्ल्यूमध्ये दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे, है ना? या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला आहे आणि याला प्रिंट हॉल तिकीटवरती क्लिक करायचं आणि तुमचं हॉल तिकीट जे आहे ते प्रिंट करून घ्यायचं. ओके. आता या ठिकाणी बघायचंय तुम्हाला सब्जेक्ट अपिअरिंग फॉर. तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये अपिअर आहात हे या ठिकाणी सर्व तुम्हाला दिसेल. ओके. याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा. बट आता ही जी प्रिंट आहे ही व्हॅलिड राहील तेव्हाच जेव्हा तुम्ही इथे तुमच्या कॉलेजचा सील घ्याल. तसेच या ठिकाणी तुमच्या एच-ओ-डीची साईन आणि स्टॅम्प किंवा तुमच्या प्रिन्सिपल सरांचा स्टॅम्प आणि साईन याच्या ठिकाणी असेल तेव्हाच हे हॉल तिकीट जे आहे ते व्हॅलिड राहील. ओके. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तुमचा सीट नंबर बघू शकता. तुमचे सब्जेक्ट जे आहेत ते पण तुम्ही चेक करू शकता. ओके. है ना? अशा प्रकारे तुम्हाला तुमचा हॉल तिकीट डाउनलोड करायचा आहे आणि सेव्ह करून तुम्ही तुमचं डाउनलोड करू शकता. आता हे झालं हॉल तिकीटच्या बाबतीत. आता इथे जर आपण टाइम टेबल वरती क्लिक केला तर तुम्हाला सध्या या ठिकाणी एनेबल दिसत नाही. बट ज्यावेळेस तुम्हाला टाइम टेबल येईल, म्हणजे फायनल टाइम टेबल येईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी लिंक एनेबल झालेली दिसेल. म्हणजे काय दिसेल तुम्हाला, तर इथेच डायरेक्टली तुम्हाला समजेल की तुमचे सब्जेक्ट कोणते आहेत ते. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तसेच जर तुम्ही डिप्लोमा फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा फायनल इयरमध्ये असाल तर तुम्ही WhatsAppचा ग्रुप तुम्ही जॉइन करू शकता. टेलिग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. WhatsAppची पण लिंक दिलेली आहे. तुम्ही एक ग्रुप कोणताही जॉइन करून घ्या तुमच्या इयरनुसार आणि याच ग्रुप जॉइन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे इयर वाईज अपडेट्स जे आहेत ते मिळत राहतील. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.